नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। वक्त हो गया है खास खबर का। शिक्षा और समाज सेवा के क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने वाले विलास पाटिल और मंदाकिनी पाटिल का हाल ही में सम्मान समारोह भव्य रूप से आयोजित किया गया। ये आयोजन ओबीसी विद्यार्थी शिक्षक अभिभावक विकास संघ और खानदेश विधान विकास मंच द्वारा संयुक्त रूप से किया गया, जिसका अवसर पाटिल दंपति का 61वां जन्मदिन था। कार्यक्रम की अध्यक्षता सांसद शोभा बच्छाव ने की। वहीं मुख्य अतिथि में विधायक कुणाल पाटिल, डॉक्टर दिनेश बच्छाव, माली महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डी.के. माली, युवराज करण, रमेश श्रीखंडे, एस.एन. पाटिल, प्रतिभा माली, आर.ओ. मगरे, चंदू नाना खोड़े, तारक विवारेकर, आर.के. माली, आयोजक प्रोफेसर अविनाश पाटिल, डॉक्टर एस.टी. पाटिल, सचिव काशीनाथ माली और महासचिव सांबाजी पाटिल जैसे कई गणमान्य व्यक्तित्व मौजूद रहे। समारोह के दौरान विलास पाटिल के जीवन और सामाजिक कार्यों पर आधारित एक पुस्तक का विमोचन भी किया गया। इस अवसर पर अपने भाषण में सांसद शोभा बच्छाव ने पाटिल दंपति के योगदान की सराहना करते हुए उन्हें उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी। विलास पाटिल, जो नगर निगम में शिक्षक रह चुके हैं, ने अपने कार्यकाल के दौरान वंचित और ओबीसी छात्रों के लिए विशेष प्रयास किए। उन्हें समाज सेवा की प्रेरणा अपने माता पिता से मिली। पाटिल ने कहा, मैंने हमेशा हाशिए पर पड़े समुदायों को न्याय दिलाने का प्रयास किया है और आगे भी करता रहूंगा। विधायक कुणाल पाटिल ने इस अवसर पर जातिवार जनगणना की आवश्यकता पर बल देते हुए बताया कि उन्होंने इस समर्थन में केंद्र सरकार को 11,000 पत्र भेजे, जिसके परिणाम स्वरूप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जातिवार जनगणना के आदेश दिए। की ज्याला 150 वर्षाची समाज सुधारकांची जाज्वल्य परंपरा राहिली, प्रागतिक पुरोगामी विचाराच्या, आणि त्या सगळ्यांचा मेरू म्हणून ठरेल असं महात्मा ज्योतिराव फुलेंचं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे अशा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचार प्रभावाने, विचार संस्काराने प्रफुल्लित होऊन, प्रोत्साहित होऊन, संस्कारित होऊन जे लोक काम करतायत त्या सगळ्यांच्या साठी म्हणून महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या अभिवादनाने आपण हा कार्यक्रम सुरू केला। आमचे सहकारी मित्र वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, शिक्षणापासून तर सामाजिक, राजकीय सगळ्या क्षेत्रांमध्ये, सांस्कृतिक या क्षेत्रांमध्ये आणि शिवाय विकासाचा अनुशेष राहिलेल्या खानदेशच्या प्रश्नांच्या तोंड फोडण्यासाठी खानदेशचं विकासाचा अनुशेष भरण्याची जी व्यवस्था संविधानिक पातळीवर केली गेलेली आहे, ते वैधानिक विकास महामंडळ जे महाराष्ट्रामध्ये 4 आहेत, पश्चिम विदर्भाचं आहे, मराठवाड्याचं आहे, पण उत्तर महाराष्ट्राला खानदेशला नाही, कारण उत्तर महाराष्ट्र खानदेश हा उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळामध्ये आहे। म्हणजे तिकडं कोल्हापूर, सोलापूर, नगर, नाशिक देखील पोहोचत नाही। आणि गेल्या 10 वर्षात माझ्या माहितीनुसार, आठवणीनुसार वैधानिक विकास महामंडळ कुठल्या बस्त्यामध्ये बांधून ठेवलेले समजतच नाही। बजेटमध्ये प्रोव्हिजन नाही, विधिमंडळामध्ये नेत्यांमध्ये याच्याविषयी काही संवेदनशील आणि जबाबदारीचं काही वर्तन होताना दिसत नाही। अशा पार्श्वभूमीवर या निमित्ताने विलासराव पाटलांनी जे काही त्यासाठीचा प्रयत्न केला, त्याचं समर्थन आणि त्याचा उद्घोष या निमित्ताने केला जावा पुन्हा, यासाठी मी हे बोलतोय। त्या ठिकाणी शुभेच्छा देत असताना अत्यंत मनाला आनंद वाटतोय, कारण की ज्या माणसाने आपल्या स्वतःच्या आयुष्याची 60 वर्ष या संपूर्ण जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवत असताना समाजाचं काम करायचं काम केलं आणि या संपूर्ण जिल्ह्याला भूषणावं वाटेल अशा प्रकारचं काम या संपूर्ण जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये जे उभं करून ठेवलं आणि त्यामुळे आज तात्यांचा 60वा वाढदिवस साजरा करताना, त्यांचा गौरव करत असताना अत्यंत मनाला त्या ठिकाणी समाधान वाटतंय। कारण आज आपण जे बघतो की या संपूर्ण देशामध्ये एका विषयाला फार मोठी चर्चा चालू आहे। आत्ताच केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण देशामध्ये जातीयगत जनगणना करण्याचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर केला। मागच्या महिन्यामध्ये फार मोठा निर्णय हा झाला आणि संपूर्ण देशामध्ये त्याचं कौतुक होत आहे। परंतु ही जनगणनाची मागणी जर कोणी केली असेल आणि ही जनगणना झाली पाहिजे, समाजवाईज, जातीवाईज जनगणना झाली पाहिजे, प्रत्येक जातीच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे,
ही भूमिका घेऊन त्याच्यामध्ये असंख्य लोक लढत होते. त्याच्यामध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील साहेबांचा अग्रगण्य वाटा होता, हे मला या ठिकाणी नमूद केलं पाहिजे. मला चांगलं आठवतं, जवळपास 11,000 पोस्टकार्ड विलासराव पाटील सरांनी त्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवले होते. आणि ही जनगणना झाली पाहिजे याची प्रमुख मागणी करणाऱ्यांपैकी ते एक होते. आणि म्हणून मला आज विशेष आनंद वाटतो. स्वतःचं आयुष्य ज्या ठिकाणी सुरू केलं, अमळनेर तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी ते जन्माला आले, तिकडनं नंतर वडिलांच्या निमित्त नोकरीच्या निमित्ताने चिंचखेडा तालुक्यामधल्या वारूरला काही वर्ष वास्तव्य राहिले. आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये नोकरी करत असताना स्वतःच्या गावाचा त्या ठिकाणी विसर पडू दिला नाही. आणि स्वतःच्या गावाला त्या ठिकाणी चांगली शाळा महात्मा फुलेंच्या नावाने, सावित्रीबाईंच्या फुलेंच्या नावाने सुरू केली. आणि स्वतःच्या गावाची सुद्धा मला सेवा करायची आहे हा विचार डोळ्यासमोर ठेवून ते कायमस्वरूपी आयुष्यभर काम. आणि त्यामुळे असं एक नेतृत्व जे ह्या समाजाला एक दीपस्तंभाप्रमाणे काम करत आहे. आज ओबीसी समाजाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आज ते काम करतायत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज कार्यकर्त्यांचं जाळं त्यांनी त्या ठिकाणी विढून ठेवलं आहे. आणि म्हणून विलासरावांचा त्यांनी बरोबर सांगितलं, माझ्या आधी जी वक्ते हिंदीमध्ये म्हणत होते की ते 60 वर्षाचे झाले असं आम्हाला अजूनही वाटत नाही. आणि खरंच मला पण असं वाटलं नाही. मी म्हटलं 50-52 असतील म्हटलं, अजून तिकडे टाईम नव्हतंच. पण जेव्हा पत्रिका हातामध्ये पडली तेव्हा म्हटलं खरंच 60चे झाले. आणि त्यामुळे सर तुमची आता ही पहिली इनिंग मला असं वाटतं 60 नंतर संपली. आणि आता खरी जी मेन इनिंग आहे ती आता 60 नंतर तुमची आता सुरू होणार आहे. कमीत कमी अजून 20-25 वर्ष तुम्हाला या समाजाचं राजकारण आणि काम करायचं आहे, समाजकारणामध्ये तुम्हाला वेळ द्यायचा आहे. आणि पुढच्या या 20-25 वर्षामध्ये अजून जास्त भक्कम काम तुम्ही आमच्या समाजाकरता करा. आमच्या आलेले होते प्रत्येक मुलाखत एका उमेदवाराची झाली की जे उमेदवार आले होते त्यात आम्हाला एक मुलगा असं व्यवस्थित कपडे घातलेला, बहुतेक सफारी घातलेला होता त्यानं मला आठवतं. आणि चुणचुणीत ज्याला माहिती होती जो विषय त्याला शिकवायचा होता, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, त्या विषयातले प्रश्न आम्ही त्याला विचारले जे इतरांना पण विचारले होते, पण त्यांना फारशी उत्तरं देता आली नाही. आणि ज्या मुलाला देता आली तो मुलगा होता विलास पाटील. आणि आम्ही त्याला सिलेक्ट केला त्यावेळेला. आणि इथे तो शिक्षक म्हणून लागला या नगरपालिकेच्या शाळेमध्ये. विशेष म्हणजे नंतर असं समजलं की त्याच शाळेत तो आधीच हंगामी म्हणून काम करत होता. हे आम्हाला नंतर समजलं. म्हणजे ही चांगली आनंदाची गोष्ट होती की जिथं काम केलं आहे तिथंच तो पुन्हा त्याच विषयात आला. त्यात पुन्हा अडचण अशी होती, तो त्या जाहिरातीत आमच्या होतं सामाजिक शास्त्र. आता या पूर्वी जेव्हा मी पण विद्यार्थी होतो त्यावेळेला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यालाच समाजशास्त्र म्हणायचं. विद्यार्थ्यांची स्थापन केली आणि मोफत गणवेश असेल, मोफत पुस्तकं असतील, वह्या असतील, ते देण्याचं देखील कार्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यांच्या हातून अनेक आदर्श विद्यार्थी हे तयार झालेले आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेलचे ते पदाधिकारी म्हणून त्यांनी अतिशय चांगलं कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे अखिल भारतीय माळी महासंघ असेल, महाराष्ट्र माळी महासंघ असेल, राज्य ओबीसी संघर्ष समिती, त्याचप्रमाणे ओबीसी संघटना, महात्मा फुले समता परिषद या संघटनांमधून त्यांनी लोकसंग्रह जमीन समाजसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे. मला खरोखर त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे. हे कार्य करत असताना त्यांना अनेक पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने महामित्र पुरस्कार असेल. माजी राष्ट्रीय अध्यक्ष बापूसाहेब डी के माळी यांना केलेलं 34 प्रश्नांची मुलाखत त्याची आपण विलास फर्क आणि डॉक्युमेंटरी आपण बघितलेली होती. तिच्यातून सुद्धा आपल्याला थोडंफार कळालेलं असं. हे काही सगळं दाखवण्यासाठी हे फक्त एवढंच असतं की आमचे मित्र पुरोगामी चळवळीतले आदरणीय अविनाशजी पाटील हे नेहमी असं सांगतात की जे जे काही काम केलेलं असतं त्याचा दस्तऐवज झाला पाहिजे. कारण अनेक लोकांना विस्मरण होतं. आणि मला सुद्धा असं लक्षात आलं की मी ज्या वेळेला 1988 साली आमच्या देवळी गावाचा अध्यक्ष झालो होतो
त्यावेळेपासून आतापर्यंत केले सापडले आणि तेव्हा मला आठवलं की अरे बापरे आपण एवढं काम केलं होतं त्या काळामध्ये. असा एक माणसाचा विस्मरणाचा एक भाग असतो आणि त्याचं काम लोकांपुढे यावं असं या संमेलकांना वाटलं आणि त्यामुळे आता हा कार्यक्रम झाला. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली की आमचे वडील जे होते कैलासवासी एस एल बापू, जे खूप कमी बोलायचे. आम्ही त्या बापूंना बघितलं नाही, महात्मा गांधींना, पण आमच्या बापूंना बघितलेलं जवळ. खूप शांत, अतिशय सरळ मार्गी, कोणाला नमस्कार, त्यामुळे मला कोणाला नमस्कार करायची गरज नाही, त्याच्यामुळे मला काही संकट येणार नाही अशी त्यांची धारणा होती. आमची आई काँग्रेस सेवा दलाची कार्यकर्ते, त्यामुळे तिच्याकडे स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाची खूप माहिती होती. भोपाळला जेव्हा शिबिर झालं होतं त्यावेळेला रावट्यांमध्ये पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल वगैरे सगळी मंडळी भोपाळला होती रावट्यांमध्ये. जेव्हा काँग्रेसचं शिबिर होतं त्यावेळेला तर आमच्या काय आईकडे त्यावेळेला त्या विद्यार्थी दशेमध्ये होत्या, म्हणजे त्यावेळेला त्यांच्याकडे बाहेर ज्यावेळेला हे मोठे व्यक्ती येतात त्यावेळेला त्यांच्यासाठी बादली भरून ठेवलेली असायची आणि मग साबण देण्याचं काम यांच्याकडे दिलेलं होतं. त्यामुळे तो एक वारसा मला लाभलेला होता. लहानपणापासून खूप सगळं आईचं बाहेर धुळ्यातलं असल्यामुळे खूप अशी माहिती मिळाली आणि त्याचा एक चांगला इम्पॅक्ट असा झाला की लहानपणापासून असं वाटलं की काहीतरी करायला पाहिजे. काय करायला पाहिजे हे नव्हतं पाहिजे, पण काहीतरी करायला पाहिजे. हळूहळू जसे चांगले लोक माझ्या आयुष्यामध्ये येत गेले त्याप्रकारे माझी वाटचाल होत गेली. चांगले लोक मिळाले म्हणून वाटचाल झाली. चुकीचे लोक जर मला मिळाले असते तर माझी वाटचाल भरकटून गेली असते, मी कुठेतरी वेगळ्या रस्त्याला लागलो असतो. पण हे आपल्या प्रारब्धामध्ये असतं की आपल्याला चांगले लोक भेटले पाहिजेत. मी महासंघाचं जेव्हा काम सुरू केलं त्यावेळेला मला सगळ्यात पहिले ज्यांनी खूप पोटाला धरून सामाजिक कामामध्ये नेलं ते आमच्या कैलासवासी चंद्रकांतजी पांढरे सर, जे आमच्या विद्यावर्धिनी कॉलेजला प्राध्यापक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप काम मिळालं. त्यांनी मला खूप प्रोत्साहित केलं. ते मला नेहमी सांगायचे की तू आमदार होणार आहे. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला कसं पुढे घेऊन जायचं, ॲम्बिशन कशी निर्माण करायची, त्याच्याकडून काम कसं काढून घ्यायचं हे पांढरे सरांना माहिती होतं. आमच्या सुधाजी महाजनांनी पण सांगितलं की पांढरे सरांचे आम्ही दोघं जण एक व्हॉलेंटियर्स होतो. म्हणजे त्या मॅडम पण इथे होत्या विद्यावर्धिनीला आणि त्यांनी पांढरे सरांनी सांगितलं की विलास आणि शिवराज ही मॅडम म्हणायचे बिंदास कुठेही जा, 8 दिवस जा, महिनाभर जा. आणि त्यांना माहिती होतं की यांचे गोळ्या औषधं काय लागतं नाही लागतं ते सगळं बघतील आणि पैशांचा हिशोब व्यवस्थित ठेवतील. त्यामुळे कैलासवासी चंद्रकांत पांढरे सरांचा खूप इम्पॅक्ट. दुसरे एक महासंघाचे मोठे आमचे महामित्र निघायचं बालमोहन आदलिंगे म्हणून, त्यांच्याबरोबर मी 11 वर्ष महामित्राचं काम केलं खांदेचा प्रतिनिधी म्हणून. त्या माध्यमातून खूप वेळा समाजामध्ये गेलो, खूप लिखाण पण केलं आणि एक चांगला पत्रकार म्हणून मला त्या ठिकाणी काम करता आलं. राजकीय जीवनामध्ये जेव्हा मी बघतो त्यावेळेला अनेक मोठे दिग्गज नेते आहेत, पण ज्यांच्याशी मला जवळून संपर्क आला त्यामध्ये नामदार छगनरावजी भुजबळ ज्यावेळेला 91 साली साक्षीदार आले होते, त्यांनी तो विचार सोडला आणि फुले शाहू आंबेडकरांना विचाराला जेव्हा स्वीकारलं त्यावेळेला आमच्या पुरोगामी चळवळीतले सगळे कार्यकर्ते DK बापूंनी आणि आम्ही त्या काळामध्ये 92 साली महामित्राचा एक विशेषांक काढला. म्हणजे त्यावेळेला शिवसेनेतून बाहेर पडल्यावर त्याला खोपकर करू असं म्हटलं जायचं. त्या काळामध्ये आम्ही भुजबळ साहेबांचा कार्यक्रम ठाण्याचे आपले DK माळी आता अध्यक्ष राजच्या कार्यक्रमाचे त्यांच्या साक्षीने घेतला आणि खूप मोठा संघर्ष करून भुजबळ विशेषांक आम्ही त्यावेळेला काढला होता. महामित्राच्या माध्यमातून आम्ही ते केलं होतं. दुसरे एक व्यक्तिमत्व मला खूप जवळचं लाभलं राजकारणात म्हणजे आमचे सुधाकररावजी गणगणे साहेब, जे खूप. दूल्हे से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेसी की रिपोर्ट। समारोह ने यह सिद्ध कर दिया कि समाज सेवा और शिक्षा के क्षेत्र में सच्ची निष्ठा में किया गया कार्य समाज के दिलों में अमिट छाप छोड़ता है। विलास और मंदाकिनी पाटिल का सम्मान पूरे खानदेश की प्रेरणा बन गया है। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।